पण मला असं वाटतं की रोहिणीला की थोडासा म्हणजे तिला काही ना काही त्रास असेल, तेव्हा डॉक्टरने एवढा मोठा निर्णय घेतला. नाही तर तिनं सांगत काहून नाही, काय सांगा तिनं सांगितलं तर याच्यावर काही बी इलाज होतो. बरे की ती काल गेली, नाही तर काल दवाखान्यात नसती गेली तर आज कशानं काही झालं असतं. बरे की ते तर हेच सांगणं होतं मला की आता रोहिणी आणि तिचं बाळ चांगलं आहे. तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करू द्या. आणि खूप जण आहे की जे व्हिडिओ बघतात आणि ते निगेटिव्ह कमेंट करतात की तू व्हिडिओ करून पैसे कमवलेली. तर तसं काही 2-2 आयडिया काही मी अशा चालवत नाही आहे, ते सुद्धा सांगते मी. ही आय डी कशासाठी आहे, कारण की ते मी तुम्हाला पहिलेच सांगेल की माझ्या आय डीला काय होईल मला माहीत नाही आहे. आणि मी नक्कीच ते आता गेली की ओमभाईला सांगेन काय करायचं तर, कारण की त्याच्या कमेंटचं कसं आहे मला माहितीच नाही आहे. पण ह्या आय डीच्या कमेंट चालू आहे म्हणून तुम्ही इकडं कमेंट करा. आणि याचा विचार नका करा की 2 आयड्या चालते 3 आयड्या चालते. फक्त तुमच्यासोबत बोलायसाठी मी हा व्हिडिओ टाकते की तुम्ही फक्त याच्यावर कमेंट करा, तुमचं मत जाहीर करा मला. आता तुम्ही खरं म्हणजे तुम्ही मला जाऊ द्या, आता मी या विषयावर बोलूच नको म्हणते, कमेंटवर नकोच, कमेंटवर बोलायचा विषयच नाही. जाऊ द्या, आता आपल्या रोहिणीचीच तुम्हाला गोष्ट सांगते मी. बाळ आणि बाळातीन दोन्ही चांगले आहे म्हणून टेन्शन काही घेऊ नका. बाळ आणि बाळाची आई चांगली आहे. आणि आता डॉक्टरनं सांगितलेलं आहे की तुम्ही 1 महिना जेवढी काळजी घेसाल तेवढी तुम्हाला चांगलं आहे. आणि आता तिला टाका मारलेला आहे म्हणून तिची 1 महिना खूप सारी काळजी घेणं पडेल, जोर बाळ येत नाही तर. आणि आता बाळ झाल्याच्या नंतरच बघू आपण काय होतं काय नाही, कारण की बाळाचं वजन डॉक्टर म्हणले की ऑलरेडी कमी आहे, पण 1 महिन्यात वजन तेवढं वाढू शकतं असं डॉक्टरनं सांगितलं. बाकी दुधाचं म्हणजे ते पावडर असते, पावडर दिलं डॉक्टरनं. आणि 9व्या महिन्यात म्हणजे 7व्या आणि 8व्या 2 महिन्यामध्ये बाळाची ग्रोथ जास्त होती असं डॉक्टरनं सांगितलं. हे काय एवढं मला माहीत नव्हतं, पण त्यांनी सांगितलं. आता हेच तिला खायची प्यायची काळजी आहे, कारण की खूप म्हणजे दवाखान्यात ती अशी झाली ती तुम्हाला काय सांगा. एकदम अशी चेहरा तिचा सुकला होता, ती एकदम बारीक होऊन गेली. आणि असं वाटतं की खूप सारी बिमारी रोहिणी. मी आता गेली तर मला एवढं वाटले, पण काल व्हिडिओ बघितला भाऊचा तर खूप खराब वाटलं की किती लोड झाली भाऊजे त्याच्या कारणच. तर तसं डॉक्टरनं सांगितलंच तिला की तुम्ही औषध गोळ्या चालू तर थोडंसं फरक पडेल. पण मला असं वाटतं की रोहिणीला की थोडासा म्हणजे तिला काही ना काही त्रास असेल, तेव्हा डॉक्टरने एवढा मोठा निर्णय घेतला. नाही तर तिनं सांगत काहून नाही, काय सांगा तिनं सांगितलं तर याच्यावर काही बी इलाज होतो. बरे की ती काल गेली, नाही तर काल दवाखान्यात नसती गेली तर आज कशानं काही झालं असतं. बरे की ते आईने घाई केली आणि तिला दवाखान्यात घेऊन गेली, तर ही एवढी मोठी घटना टळली. ही तुमचा आशीर्वाद म्हणा की देवाची कृपा म्हणा की एवढी मोठी हानी टळली. कारण की घरी ओम भैयासुद्धा नव्हता. आणि तुम्हाला राम भैया तर माहिती तिचं मन किती कोवळं आहे म्हणून. तर माझं म्हणणं एवढंच होतं. आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करत मी, व्हिडिओ एवढाच करते. अजून तुम्ही म्हणसान की चाललीच वाढत, पण हीच मला तुमच्यासोबत गोष्ट शेअर करणं होती म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला. बाकी वातावरण आज आमच्याकडं मोकळं आहे, तर मला चला जाऊन येऊ, एकदा भेट घेऊन येऊया. चला ना, अभ्यास करा ना, चला ना, चला. तर वातावरण हीच आहे, ऊन तापायला आमच्या इकडं. बाकी व्हिडिओमध्ये एवढं काही नव्हतं, एवढंच तुमच्यापर्यंत पोहोचणं होतं, कारण की खूप सारे जण आमचे व्हिडिओ बघतात आणि नवीन सबस्क्रायबरसुद्धा आहे. जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की लाईक करून घ्या आपल्या या पेजला. आणि तुमच्या जेही तुमचं मत असेल ते ह्या आय डीवरती तुम्ही मांडू शकता. त्याचं उत्तर मी नक्कीच देईन. काही प्रश्न असतील तर विचारा. खराब कमेंट करणं असतील तर करा, आणि चांगल्या करणं असतील तर चांगल्या करा. जर खराब कमेंट करसान तर माझं मन नाराज होईल, आणि चांगलं करसान तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमचं मी नाव घेईन की मला कोण चांगल्या कमेंट केल्या म्हणून. एवढंच होतं. आणि तिकडे गेले की आपण रोहिणीची तब्येतसुद्धा बघूया. रोहिणीला कोणच्या औषध गोळ्या दिल्या त्यासुद्धा दाखवीन तुम्हाला मी. आणि बाळासाठी काय दिलं काय नाही ते सुद्धा दाखवीन. कारण की आता सध्याचं तिला खाय प्यायचंसुद्धा म्हणजे थोडंसं टाळणंच पडेल, माझं तरी असं म्हणणं आलं. कारण की असं की तूप म्हणा, चोपडं नको वाटतं खायला, तिला सांगितलं मी ना. आणि असं केळं सफरचंद ही चांगली गोष्ट आहे तिला खायला. आता आईला सांगणं पडेल की तिला केळं सफरचंद किंवा आपलं पेन खजूर, काही काजू बदाम हे दिलं तर चालतात. तेवढं तिचं वजन वाढीन, बाळाचंसुद्धा वजन वाढीन. आता आईला सांगितलं मी, म्हणजे सांगायचं आईला असं आणायचं म्हणून. पण मला असं वाटतं की आईला सांगायची जरूरत नाही, कारण की आईला या गोष्टीचा अनुभव आहे. तर आई तिला नक्कीच देईन, आणि काय काय देईल तुम्हाला सांगेनच मी व्हिडिओमध्ये. तर चला मग आता व्हिडिओ जास्त मोठा नाही करत, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्ही अजून माझ्या बोली भाषेला बोर होसाल.
पण म्हणलं चला तुमच्यासोबत हीच गोष्ट शेअर करूया. तर आता तुमची दाजी आले वावरातून, तर चला मग आता मी करते खाली चहा पाणी. पण जसा रामभाऊचा व्हिडिओ बघितला ना, रोहिणीसाठी काय मनातली भावना व्यक्त केली कोमलनं, की बा आईला आणि बाळाला जास्त लांब ठेवू नका. तर ह्या गोष्टीवरती मी सुद्धा सहमत आहे माझं बी. आणि आता हे सगळं अवलंबून रोहिणीवरती आहे, की रोहिणी तू तुझ्या लेकराला बघ, तू जेवढी काळजी घेशील, जेवढा आराम करशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे. आणि आईलासुद्धा सांगितलं मी, तू जेवढं होईल तेवढं ऋतूला रोहिणीपासून लांब ठेव. तर तुमचं काय मत आहे मला सांगाच नक्की. चला, नवीन कोणी असेल चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुकवर पासून तर फॉलो करा, आणि यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला भूलू नका. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि जय महाराष्ट्र.